अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आंबेडकरवादी समाज रस्त्यावर। शहादा शहरातील कोचिंग क्लास संचालकाकडून अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी संतापाची लाट। घटनेच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्ह्यातील आंबेडकरवादी आणि पुरोगामी संघटनांचा शहादा शहरात मोर्चा। शहादा शहरातील प्रवक्ता अकॅडमीचा संचालक याने एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आरोपीने पीडितेस जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली। या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात पोक्सो आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। या घटनेच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्ह्यातील आंबेडकरवादी आणि पुरोगामी संघटनांनी प्रशासनाला निवेदन दिले। आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याचा जामीन फेटाळावा, प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि क्लासचा परवाना रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच सर्व खासगी क्लासेसमध्ये CCTV सक्तीचे करून संचालकांचे पोलीस व्हेरिफिकेशन करावे अशी आग्रही मागणी समाज बांधवांनी केली आहे। आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार। नमस्कार। शहादा येथे जी विनयभंगाची घटना घडली, शहादा येथील एका नाबालिग मुलीवर प्रवक्ता अकॅडमीच्या संचालकाने जो अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे शहाद्यातील संपूर्ण आंबेडकरी समुदाय व सामाजिक विचारधारा जोपासणाऱ्या संघटनांच्या वतीने आज पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता। या मोर्चामध्ये शेकडो समाज बांधव आणि निवडक महिला यासुद्धा सामील होत्या। तर आजच्या या मोर्चाद्वारे माननीय DYSP यांना आम्ही निवेदनाद्वारे असं सांगितलं की जो पुढील तपास करणार आहे त्या तपासामध्ये हा जो शेंडे म्हणून जो प्रवक्ता अकॅडमीचा संचालक आहे याच्यावर पूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत, त्या गुन्ह्यांची सुद्धा चौकशी करून तुमच्या या चार्जशीटमध्ये ती नोंद आली पाहिजे। यापूर्वीसुद्धा या संचालकाने अनेक मुलींचा विनयभंग केला असल्याचं शक्यता दाट आहे। कारण व्हॉट्सअप आणि फेसबुक माध्यमाद्वारे काही मुलींनी तशा कमेंट्स केलेल्या आहेत आणि त्या कमेंट्समधून जाणवत आहे की हा जो अकॅडमीचा संचालक आहे या संचालकाने यापूर्वीसुद्धा अनेक मुलींवर हा प्रकार केलेला असण्याची दाट शक्यता आहे।